कार्यक्रमासाठी उपस्थित झाला यासाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार। मला मोठ्या प्रमाणात इथे मुलं दिसतायत, म्हणजे शाळेतले मुलांची संख्या आणि त्यांनी हाजरी लावलेली आहे, तर त्यांचाही मनापासून स्वागत आणि आभार। 2024 ला 3 ऑक्टोबर अभिजित भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला। खूप आनंदाचा क्षण होता आपल्या देशासाठी। हे जे अभिजात भाषेचा दर्जा आहे ते काही लँग्वेजेसला दिला जातो आणि ही एक कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे। सो मला आठवते त्यावेळेस आम्ही कल्याणमध्ये होतो आणि डोंबिवली पण खूप ऐतिहासिक एक नगरी या दृष्टीने संबोधलं जातं, तर तिकडे फार मोठा कार्यक्रम करून आम्ही साजरा केला होता आणि लोकांच्या मनामध्ये जो अभिमान होता ही जी ओळख मराठी भाषेला भेटली याच्यामुळे, तर ते चेहऱ्यावर दिसत होता सगळ्यांचा आणि एक आनंद। मी सुद्धा कधीतरी प्रेमात पडलो होतो। दुर्दैवाची गोष्ट अशी की मी तिच्या प्रेमात पडलोय हे मी तिला कधीच सांगून टाकू शकलो नाही। आणि त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट अशी की ती माझ्या प्रेमात पडली होती हे ती सासरी गेल्यानंतर मला कळलं। म्हणून सांगतो, योग्य वेळी बोला, योग्य वेळी हात वरती करा, म्हणजे एक दुसऱ्याला समजेल तरी। आणि ती खूप सुंदर होती। मेरी कविता के पहले एक शेर पेश करना चाहूंगा, अगर पसंद आए तो ताली जरूर बजाइए। कि चांद की रात में सारा जहां सोता है, चांद की रात में सारा जहां सोता है और किसी की याद में कोई मुसाफिर रोता है।